नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली सगळ्यांना शोधत असते. ती प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पाहते, पण तिला कुणीच सापडत नाही. मग ती म्हणते, हे सगळे आज कुठे गेले असतील? बाहेर तर गेले नसतील ना? मला एकटीला सोडून जाणार नाहीत. मी फोन करून बघते. ती सगळ्यांना फोन लावते, पण सगळ्यांचेच फोन स्विच ऑफ लागतात. ते पाहून ती म्हणते, सगळ्यांचे फोन बंद का लागत आहेत? इकडे सगळेजण काहीतरी विचार करत असतात. तेवढ्यात चैतन्य अचानक ओरडतो, येस येस, कारण त्याला एक भन्नाट आयडिया सुचलेली असते. तो म्हणतो, आपण हे जर केलं तर आपलं सेलिब्रेशन एकदम फॅन्टॅस्टिक होईल. सगळे त्याला म्हणतात, बोल बोल, काय आयडिया आहे? अस्मिता म्हणते, काय फालतूगिरी केलीस ना तर मार खाशील. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, अरे आवाज खाली ठेवा ना. कल्पना म्हणते, चैतन्य लवकर सांग. मग चैतन्य आपली आयडिया सगळ्यांना सांगतो. तिकडे सायली विचार करत असते, आईबाबांच्या खोलीत तर नसतील ना? तेवढ्यात तिला सगळ्यांचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, हा आवाज तर पूर्ण आजीच्या खोलीतून येतोय. म्हणजे सगळे इथेच आहेत. इकडे सगळ्यांचा गोंधळ सुरू असतो, कारण चैतन्याची आयडिया कुणालाच पटलेली नसते. प्रतापराव म्हणतात, चैतन्य, तुझी आयडिया काही जमणार नाही. सुमन म्हणते, हो ना, अशाने सायली कशी खुश होणार? अर्जुन म्हणतो, असू दे, जे काय ठरवायचं ते पटकन ठरवा. तेवढ्यात सायली दारात येते आणि सगळे एकदम शांत होतात. अर्जुन म्हणतो, अगं तू? सायली म्हणते, तुम्ही सगळे इथे काय करताय? मी सगळ्यांना फोनही करून पाहिले, पण सगळ्यांचे फोन बंद होते. मला भीतीच वाटली. कल्पना म्हणते, अगं घाबरण्यासारखं काही नाही. मी तर पूर्ण आईला बघायला आले होते. त्या ठीक आहेत का ते पाहायला. प्रतापराव म्हणतात, मी पण कल्पना खोलीत नाही, म्हणून पूर्ण आजीच्या खोलीत आलो. तेवढ्यात चैतन्य म्हणतो, मी पण प्रताप काकांना पाहून इकडे आलो. अश्विनही काहीतरी कारण सांगतो. सगळेच आपापली वेगवेगळी कारणं सांगू लागतात. तेवढ्यात अस्मिता म्हणते, मी पण स्मित इथे आला आहे का ते बघायला आले होते. सायली म्हणते, स्मित इथे कसा येईल? अस्मिता म्हणते, मला वाटलं मम्मा त्यालाही घेऊन आल्या असतील, पण इथे आल्यावर लक्षात आलं की तो इथे नाही. तो माझ्या रूममध्ये पाळण्यातच असेल. सायली पुन्हा विचारते, तुम्ही सगळे इतके गोंधळलेले का दिसताय? इथे नक्की काय चाललंय? तेवढ्यात अर्जुन म्हणतो, ॲक्च्युअली अश्विन खूप डिस्टर्ब दिसत होता, म्हणून मी त्याला सांगितलं की पूर्ण आजीजवळ जाऊन बस, तुला बरं वाटेल. म्हणून तो इथे आला. मग आम्ही सगळेच त्याच्याशी बोलायला इथे आलो. सायली म्हणते, हो, पण मला तरी सांगायचं ना, मी सुद्धा आले असते. अर्जुन म्हणतो, अगं तूच म्हणाली होतीस ना की मी थोडा वेळ रूममध्ये जाऊन पडते, म्हणून तुला नाही बोलावलं. मग सायली अश्विनजवळ जाऊन म्हणते, भाऊजी, मला माहिती आहे की तुम्ही तुमचं दुःख विसरू शकत नाही, पण तुम्ही ते कोणासमोर व्यक्तही करत नाही. आतल्या आत सगळं सहन करता. तुम्हाला कधीही बोलावंसं वाटलं तर माझ्याशी नक्की बोला. मी तुमची वहिनी आहे आणि आता तर तुमची आते बहीणही आहे. अश्विन म्हणतो, हो वहिनी, तू म्हणतेस ते मला पटलं. पूर्ण आजींनीही माझी समजूत काढली, त्यामुळे आता मी दुःख करत बसणार नाही. प्रतापराव म्हणतात, चला, आता अश्विनला बरं वाटतंय. चला, सगळे आपापल्या कामाला लागा. सगळेजण खोलीतून बाहेर पडतात. पूर्ण आजी सायलीकडे पाहून म्हणतात, बरं झालं सगळे गेले. आता निदान तासभर तरी शांतपणे झोप काढता येईल. तेवढ्यात अर्जुन पुन्हा मागे येतो आणि सायलीला म्हणतो, चल, आता आजींना आराम करू दे. सायली म्हणते, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं, पण अर्जुन तिचं काहीही ऐकत नाही. तो तिचा हात धरून तिला तिथून घेऊन जातो. इकडे सचिन महिपतच्या खोलीत तिजोरीत काहीतरी शोधत असतो. शोधता शोधता त्याला तिजोरीत एक चाकू सापडतो. तो स्वतःशीच म्हणतो, म्हणजे मगाशी अण्णा कपाटात सुरा ठेवत होते ते खरंच होतं, पण त्यांनी तर सांगितलं होतं की मी आता हत्यारांना हात लावणार नाही. मग अजूनही हा सुरा त्यांच्याकडे का आहे? इकडे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात सायली येते आणि विचारते, आईबाबा कुठे गेले? म्हणजे रविराज आणि प्रतिमा कुठे आहेत? कल्पना म्हणते, अगं सायली, त्यांची हरवलेली लाडकी लेक इतक्या वर्षांनी त्यांना परत मिळाली आहे ना, म्हणून ते मंदिरात गेले आहेत. तुझ्यासाठी अभिषेकही करणार आहेत. आणि मधुभाऊंना अजून बरं वाटत नाही, म्हणून कुसुम त्यांना घरी घेऊन गेली. सायली म्हणते, हो, कुसुमताईंनी मला सांगितलं. तेवढ्यात प्रतापराव अचानक मोठ्याने ओरडतात, अरे. त्यांचा आवाज ऐकून सगळेच दचकतात. अर्जुन लगेच म्हणतो, सायली, तुला औषध घ्यायचं आहे ना? चल. सायली म्हणते, थांबा ना, बाबा काय म्हणतात ते आधी ऐकू दे. बाबा, तुम्ही बोला. प्रतापराव म्हणतात, नाही ग, मी फक्त तेच विचारत होतो की तू गोळ्या घेतल्यास का? सायली म्हणते, नक्की ना. प्रतापराव हसत म्हणतात, अगं हो, आणखी काय? तेवढ्यात चैतन्यलाही काहीतरी आयडिया सुचते आणि तो अचानक ओरडतो, आलल. सायली विचारते, चैतन्य भाऊजी, काय झालं? चैतन्य म्हणतो, पाय मुरगळला. सायली आश्चर्याने म्हणते, असा जागच्या जागी उभ्या उभ्या पाय मुरगळला? चैतन्य म्हणतो, हो, होतं असं कधी कधी.
त्याला दुजोरा देत अर्जुन म्हणतो, हो, ऑफिसमध्येही याचं असंच होत असतं. खरं तर सगळे सायलीच्या सेलिब्रेशनचा प्लॅन कसा करायचा याचाच विचार करत असतात. कल्पना म्हणते, जाऊ दे ना सायली, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आधी चल, तुझी गोळी घे. तेवढ्यात अर्जुनलाही एक कल्पना सुचते. तो मोबाईलवर एक मेसेज टाईप करून ग्रुपमध्ये पाठवतो. क्षणात सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळी वाजतात. सगळेजण आपापले फोन पाहू लागतात. सायली म्हणते, तुम्हा सगळ्यांना एकाच वेळी मेसेज कसा काय आला? हे ऐकून सगळ्यांचीच भंबेरी उडते. काय बोलावं हे कुणालाच सुचत नाही. ते एकमेकांना नुसते इशारे करू लागतात. सायली मात्र संशयाने सगळ्यांकडे पाहत असते. तेवढ्यात अश्विन पुन्हा एक मेसेज टाईप करतो आणि पुन्हा सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळी वाजतात. कारण त्यांनी घरातील सगळ्यांचा एक ग्रुप तयार केलेला असतो. फक्त सायलीला त्यात ठेवलेलं नसतं. सायली म्हणते, माझ्या पाठीमागे इथे काहीतरी शिस्त आहे का? अस्मिता लगेच म्हणते, काहीही काय, अजिबात तसं काही नाही. सायली म्हणते, खरं तर मगापासूनच मला संशय येतोय. तेवढ्यात अर्जुन पुन्हा एक मेसेज टाईप करून ग्रुपवर पाठवतो. पुन्हा सगळ्यांचे फोन एकाच वेळी वाजतात. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, सगळ्यांनी फोन सायलेंटवर ठेवा. अश्विन लगेच म्हणतो, अगं सायली, खरंच काही नाही. पण अर्जुन पुन्हा फोनमध्ये मेसेज टाईप करून तो चैतन्याकडे देतो. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, आता मी काहीतरी कारण सांगून बाहेर पडतो. तुम्हीही एक एक करून बाहेर पडा. आपण मेन गेटच्या बाहेर भेटू. तो सगळ्यांना फोन पाहण्याचा इशारा करतो. सगळेजण पुन्हा आपापले फोन पाहतात. सायली मात्र त्यांच्याकडे संशयानेच पाहत असते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, माझी एक अर्जंट मीटिंग आहे, मी आलोच. असं म्हणत तो चैतन्याला घेऊन बाहेर पडतो. त्यांच्या मागोमाग प्रतापराव म्हणतात, कल्पना, मलाही एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी निघतो. कल्पना म्हणते, अहो, मला पण मार्केटमध्ये काम आहे, मला सोडाल का? प्रतापराव म्हणतात, हो, चल. तेवढ्यात सायली म्हणते, आई, बाबा, मी पण येते ना तुमच्यासोबत. लहानपणी तुमच्यासोबत मार्केटमध्ये यायला मला खूप आवडायचं. इतक्यात अस्मिता म्हणते, सायली, माझं बँकेत एक काम आहे, मी लगेच येते. तोपर्यंत स्मितला सांभाळशील ना? असं म्हणत ती स्मितला सायलीच्या हातात देते. सायली होकार देते आणि अस्मिता तिथून निघून जाते. अस्मिता निघून गेल्यानंतर कल्पना, प्रतापराव आणि सुमनही सायलीकडे दुर्लक्ष करत तिथून निघून जातात. फक्त अश्विन मागे राहतो. तोही म्हणतो, वहिनी, मलाही हॉस्पिटलला जायचं आहे. आज खूप पेशंट आहेत, ते मी विसरलोच होतो, मी येतो. असं म्हणत तोही तिथून निघून जातो. हे सगळं पाहून सायलीला संशय येतो. ती स्वतःशीच म्हणते, या सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळी वाजतात आणि आता सगळे एकामागून एक बाहेर पडले. नक्की काय चाललंय? इकडे सगळेजण मेन गेटच्या बाहेर भेटतात, पण पुढे काय करायचं याचाच त्यांच्यात गोंधळ सुरू असतो. कोणालाच काही सुचत नसतं. अस्मिता म्हणते, आपण 7-8 दिवस बाहेर फिरायला जाऊया का? तेवढ्यात चैतन्य म्हणतो, अगं, देवदर्शनाला जाताना स्मितला सोबत आणायला तयार नव्हतीस आणि आता थेट 7-8 दिवस बाहेर जायचं म्हणतेस? अर्जुन म्हणतो, अरे हळू बोल, कोणी ऐकेल ना. सगळे पुन्हा एकमेकांशी चर्चा करू लागतात, पण कोणाचीच ठोस आयडिया ठरत नाही. इकडे सायली स्मितला खेळवत असते. ती त्याच्याशी बोलत म्हणते, चल, आपणही थोडं बाहेर जाऊया, आपल्या स्मितला पाऊस बघायचा आहे. असं म्हणत ती स्मितला घेऊन बाहेर येते. बाहेर येताच तिला सगळेजण एकत्र उभे दिसतात. ती मनात म्हणते, हे सगळे इथेच आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी चाललंय. ती त्यांच्याजवळ जाते आणि चैतन्याच्या पाठीवर हलकेच हात ठेवते. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, पण मागे वळून पाहताच त्याला सायली दिसते आणि तो दचकतो. सायली विचारते, काय चाललंय? सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. अर्जुन म्हणतो, काही नाही. त्याच्या मागोमाग सगळेच म्हणतात, हो, काही नाही. सायली प्रतापरावांना विचारते, बाबा, तुम्हाला तर फॅक्टरीत जायचं होतं ना? प्रतापराव म्हणतात, अगं हो, पण फोन आला, मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून इथेच थांबलो. मग सायली अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी, तुमचा पेशंट तर खूप सिरियस होता ना? अश्विन नकळत म्हणतो, गेला. हे ऐकून सगळेच दचकतात. तो लगेच सावरत म्हणतो, म्हणजे माझ्या औषधाने बरा होऊन घरी गेला. सायली नंतर अस्मिताला विचारते, तुला तर बँकेत जायचं होतं ना? अस्मिता म्हणते, हो, पण बँकेचे मॅनेजर आज सुट्टीवर आहेत हे आत्ता कळलं, म्हणून थांबले. असं म्हणत ती स्मितला सायलीच्या हातातून घेते. सगळेजण मुद्दाम स्मितसोबत खेळू लागतात, जेणेकरून सायलीचं लक्ष दुसरीकडे जाईल. पण सायली पुन्हा अर्जुनला विचारते, काय हो, तुमच्या त्या परांजपे यांच्या मीटिंगचं काय झालं? अर्जुन काही बोलणार इतक्यात तो अडखळतो. तेवढ्यात चैतन्य लगेच म्हणतो, अरे बापरे, केवढा पाऊस पडतोय. त्याच्या मागोमाग सगळेच म्हणतात, हो ना, किती जोराचा पाऊस आहे. चैतन्य पुढे म्हणतो, रस्त्यावर सगळीकडे पाणी साचलंय, गाड्या बंद, ट्रेन बंद, त्यामुळे त्यांनी आजची मीटिंग रद्द करून उद्यावर ढकलली. सायली म्हणते, अरे वा, पावसामुळे कोर्टालाही सुट्टी मिळते? मग ती अचानक मोठ्याने म्हणते, तुमच्यापैकी कोणालाच अभिनय करता येत नाही,
मला स्पष्ट कळतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. पण काय ते मला का सांगत नाही? कल्पना म्हणते, अगं, आम्ही काहीच लपवत नाही. तिच्या मागोमाग सगळेच म्हणतात, हो, काही नाही, अजिबात काही नाही. सायली पुन्हा विचारते, मग तुम्ही सगळे इथे काय करत आहात? तेवढ्यात सुमन म्हणते, अगं, कल्पना वहिनी म्हणाल्या की नवीन कुंड्या आणल्या आहेत. त्या बघायला आलो होतो. त्यावर सगळेच म्हणतात, हो, आम्ही सगळे कुंड्या बघायला आलो आहोत. किती सुंदर आहेत ना या कुंड्या? सायली म्हणते, अगं सुमन काकू, निदान तुम्ही तरी खोटं बोलू नका. काही गंभीर झालंय का? मला आता खरंच टेन्शन येतंय. अर्जुन लगेच म्हणतो, अगं, काय गंभीर असणार? काहीच झालेलं नाही. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि मी तुझ्यापासून काही लपवेन का? सायली हसत म्हणते, लपवण्यात तर तुम्ही सगळ्यात जास्त माहीर आहात. हे ऐकताच सगळेजण मुद्दाम अर्जुनवर ओरडल्याचं नाटक करतात. अर्जुन, काय रे हे? सायली म्हणते, मला कळतंय की तुम्ही काहीतरी प्लॅन करत आहात आणि मुद्दाम मला सांगत नाही आहात. अर्जुन शांतपणे म्हणतो, नाही ग, आम्ही काही प्लॅन करू आणि तुला सांगणार नाही असं कधी होईल का? योग्य वेळ आली की सगळं सांगू. त्यावर सगळेच म्हणतात, हो, असं काहीच नाही. सायली म्हणते, ठीक आहे, मला माहिती नाही तुम्ही मला का सांगत नाही, पण जर सांगायचंच नसेल तर ठीक आहे. असं म्हणत ती रागाने तिथून निघून जाते आणि हॉलमध्ये जाऊन रुसून बसते. इकडे अर्जुन सगळ्यांना म्हणतो, बघितलंत ना, तुम्ही प्लॅन ठरवायला इतका उशीर लावलात की माझी बायको माझ्यावरच रागावली. त्यावर सगळेच त्याच्यावर धावून जातात आणि म्हणतात, कोण? आम्ही उशीर केला? सुमन म्हणते, सायली तुझ्यावर जास्त वेळ रागावून राहणार नाही. सगळेजण तिच्या बोलण्याला होकार देतात. तेवढ्यात कल्पना म्हणते, पण आधी सायलीची समजूत काढायला हवी. इकडे सायली रुसून हॉलमधील खुर्चीवर एकटी बसलेली असते आणि याच उत्सुकतेच्या वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.